नमस्कार मित्रांनो, आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, लिंकने पेमेंट केलं आहे, पण तुम्हाला माहित नाही की त्याची आयडी कशी क्रिएट करायची. तर मी आज याच टॉपिकवर व्हिडिओ घेऊन आले आहे. तर व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण बघा. जर तुम्ही व्हिडिओ स्किप करताय तर तुमचं फर्स्ट इन्कम सुद्धा जाणार आहे. तर आपण जराही वेळ न वाया घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया आणि आपल्या व्हॉट्सअप ओपन करूया. तिथे तुम्हाला दिसत असेल की आपल्या कंपनीची लॉग इन लिंक अवेलेबल आहे. तर आपण त्या लिंकवर जाऊन क्लिक करूया. ती लिंक क्लिक केल्यानंतर तुम्हाला गुगलवरती पेस्ट करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या जे डिस्ट्रीब्युटर आहे ते लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर तर डिस्ट्रीब्युटर ओपन झालाय. आता डिस्ट्रीब्युटर मध्ये ओपन झाल्यानंतर आपल्या जे 3 लाईन आहे त्यावर क्लिक करायचं. त्यामध्ये अफिलिएट मार्केटिंग एक लिंक आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या ऑल लिंक आल्या असतील. त्यामध्ये आहे कॉमन लिंक आणि ऑल पॅकेजेसच्या लिंक आहे. तर त्यातली जर तुम्हाला सिल्वर पॅकेज किंवा मिनी पॅकेजची जर आयडी लावायची तर त्यातून तुम्ही कोणते पण एक लिंक पेस्ट करून पेस्ट करून तुम्ही आयडी क्रिएट करू शकता. त्यामध्ये तर आपण आज मिनी पॅकेज याची आयडी क्रिएट करणार आहे. तर मिनी पॅकेज आपण लिंक कॉपी केल्यानंतर पेस्ट करू. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला एक अशा ऑप्शन दिसलेला असेल की सगळे पॅकेजेस कोणते कोणते, लाईट, गोल्ड, सिल्वर. तर त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा फॉर्म आला असेल. त्यामध्ये तुमचं लीडचं नाव आहे, त्याचा ईमेल आयडी आहे, त्याचा मोबाईल नंबर आहे आणि एक क्रिएट पासवर्ड आहे. आता क्रिएट पासवर्ड आहे तर क्रिएट पासवर्ड तर तिथे तुम्ही कोणता पण एक पासवर्ड तुमच्या मनाने क्रिएट करू शकता किंवा तिथे तुम्ही त्यांच्या लीडचा नंबर पण पासवर्ड टाकू शकता. तर त्यानंतर तुम्हाला आणखी 2 ऑप्शन आले असतील पेमेंटसाठी. त्या आहे कन्झ्युम फील्ड आणि रेफर वॉलेट. तर त्यामध्ये तुम्हाला कन्झ्युम फील्ड ऍग्री टू पेमेंट यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पे विया कन्झ्युम फील्ड हा ऑप्शन स्क्रीनवर दिसत असेल. तो केल्यानंतर पे वियाला ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असं दिसत असेल की कोणते कोणते प्रोसेस आहेत काय. त्यानंतर तुम्हाला मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचंय. तर मेक पेमेंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आणखी एक ऑप्शन आला असेल की त्याचा ईमेल आयडी आणि प्लस मोबाईल नंबर टाकायचे. त्यानंतर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या पण ह्याने पेमेंट करायचं, आता जसं पेमेंट आहे, गुगल पे आहे, पेटीएम आहे आणि फोन पे. फोन पे वर चॉईस केल्यानंतर आपण डायरेक्टली फोन पे मध्ये जातो. तिथे केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली पेमेंट क्लिक, आपली आयडी क्रिएट झाली आहे. डिस्ट्रीब्युटर ओपन झाला चॅनलचा. आता डिस्ट्रीब्युटर ओपन झाल्यानंतर तिथे तुम्हाला डायरेक्टली तुमच्या आयडीला तुमचं इन्कम दिसून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला लीडची आयडी क्रिएट करायची दुसऱ्या पर्सनची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर जाताना या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करून द्या. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पुढे पण येत राहतील. बाकी ऑल द बेस्ट.